नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। नवरात्रीचे दिवस आहेत, तर मग दरवर्षी मी नवरात्रीमध्ये एक दिवस जेव्हा जमेल तेव्हा तसं कन्यापूजन नक्की करते। तर मग यावर्षी पण मी कन्यापूजन केलेलं, तर त्याचाच व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आली आहे। सगळ्यात पहिले छान अशी रांगोळी काढली। त्या दिवशी हिरवा रंग होता, त्यामुळे हिरव्या रंग देऊन रांगोळी काढली आणि फुलांनी सजवलेलं। आणि मग नंतर पूजेची तयारी केली। पूजेच्या साहित्यात मी हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फुलं आणि फुलाच्या पाकळ्या घेतलेल्या, दिवा घेतलेला, कोमट पाणी करून घेतलेलं आणि कुमारिकांना देण्यासाठी भेटवस्तू घेतलेल्या, ज्याच्यामध्ये हेअर बँड, हेअर क्लिप आणि फ्रूट्स असे घेतले होते। आणि अशी सगळी तयारी झाल्यानंतर मग जेव्हा माझ्या मुलीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या तेव्हा मग मी पूजेला सुरुवात केली। सर्व कुमारिकांचे पाय स्वच्छ धुवून पुसून मग त्याच्यावर गंध काढून त्यांना ओवाळलं। कन्यापूजना दिवशी ललिता पंचमी पण होती आणि शुक्रवार पण होता, त्यामुळे छान असा दिवस होता आणि 5 कन्या पण मिळाल्या मला पूजेसाठी। मी पहिले कन्यापूजन नव्हते करत, पण माझी मुलगी झाल्यापासून मग मी कन्यापूजन करायला चालू केलेलं। नवरात्रीमध्ये तरी घरातल्या कन्येची पूजा करावी असं म्हणतात, म्हणून मग मी दरवर्षी जेवढ्या मुली मिळतील तेवढ्यांची कन्यापूजन करते। नाहीच कोणी मिळाले तर मग फक्त माझ्या मुलीचे कन्यापूजन करत असते। नवरात्र म्हणजे दांडियाचे दिवस, तर सगळ्या मुलींना तयार होऊन दांडिया खेळायला जायचं होतं, तर मग सगळे गडबड करायला लागलेल्या। तर मग सगळ्यांची पूजा ते छान झाल्यावर सगळ्यात पहिले सगळ्यांचे फोटो काढले छानसे। मग त्यांच्यासाठी खाऊ बनवलेला, इडली, सांबर, चटणीचा बेत केलेला छान असा, सगळ्यांना खाऊ दिला आणि मग गेले सगळे दांडियाला। आणि अशा प्रकारे छान असं कन्यापूजन झालं माझं ललिता पंचमीच्या दिवशी। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।